आजच्या शो मध्ये आपण बोलणार आहोत त्या एका व्यक्तीबद्दल तिच्यासाठी कितीही बोललं तरी कमीच आहे. That's right, आपली आई. तुमच्या काही खास आठवणी किंवा रिक्वेस्ट असतील तर आम्हाला नक्की पाठवा. सुप्रभात. रात्रभर फिलिंग्स बद्दल विचार करणारे लोक सकाळी उठल्यावर पण नॉर्मल होत नाहीत. हां, सकाळी सकाळी पण हीच. सकाळी उठल्यावर लोक माझं म्हणजे देवाचं नाव घेतात आणि या मुलीचे डोळे बघतोय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झाली का सकाळ तुझी? हो. रात्रभर जागाच होतास? हा, थोडं काम, थोडं ओव्हर थिंकिंग, बस. अजून काय नाही. दुसरं काय? हे सगळं नेहमीच आहे. आई लोकांना सबटायटलची गरज लागत नाही. त्यांना बघताच क्षणी सगळं काही समजतं. आज ऑफिस नाही आहे का? आहे का, पण थोडं लेट आहे. हे बघ. आता हे काय नवीन? अगं बुकमार्क आहे का? हे दिसतंय. अगं काल मला लायब्ररीत सापडलं. मी जिथे बसलेलो ना तिथे कोणतरी विसरून गेलेलं. जग सगळ्यांना सारखंच दिसतं, पण प्रत्येक कलाकार ते वेगळ्या नजरेने पाहतो. खूप सुंदर आहे. हो, आता याला लग्नाचं इन्व्हिटेशनच दिसत असेल यात. मग काय? तुझ्या चेहऱ्याचे एक्सप्रेशनच सांगतायत तू बुकमार्क पेक्षा दुसऱ्याच कुठल्या तरी विचारामध्ये आहेस. अगं आई, हा, तुला कधी असं वाटतं का की काही लोक बाकी लोकांसारखे नसतात? तुझ्याबद्दल बोलतोय की दुसऱ्यांबद्दल? अगं दुसऱ्यांबद्दल. ऐकते मी. इमॅजिन कर ना, एखादी मुलगी जिला जग आर्टिस्टिक आणि सिनेमॅटिक दिसत असेल तर. तुझ्या फलक हां, म्हणजे जिला गर्दीत स्टोरीज दिसत असतील, जी पाऊस हा फक्त बघत नसेल बट फील करत असेल, आणि जिला सायलेन्स हा ऑकवर्ड वाटत नसेल. ओ, रेअर स्पीशीज. एक मिनिट, नक्की तू त्या मुलीच्या प्रेमात नाही पडलायस ना? कोण आहे कोणती मुलगी? मला माहीत नाही का, मी पाहिलं नाही तिला. मग मला फील होतंय का की ना अशी एखादी मुलगी या जगात असेल जसं मी इमॅजिन करतो ना, एकदम तशीच. हा ज्या कॉन्फिडन्सने बोलतो ना, मला काळजी वाटते याची. काय रे, भेटली का तुला? नाही का, बघू ना नंतर जेव्हा भेटेल तेव्हा भेटेल. ऐक ना, जी माणसं इमोशनल असतात ना, कधी कधी दुखावली पण जातात. हा, पण मग जे मी करतोय ते चुकीचं आहे का? हे बघ, माणसाला तू कल्पनेसारखं परफेक्ट समजू नकोस. म्हणजे लक्ष देऊन आहे का? इम्पॉर्टंट लाईन आहे, म्हणजे तुम्हाला पण कामी येईल. तिला पण भीती वाटत असेल ना, कदाचित ती पण कन्फ्यूज असेल, कधी कधी ती पण एकटी पडत असेल. तुला तिच्यात पोएट्री दिसेल.
पण तू तिच्यात एक माणूस आहे हे पाहायला शिक. म्हणूनच तर आई लोक इमोशनल सीन्समध्ये अनबीटेबल असतात. मला तर रडूच आलं. आई तू इतकं छान कसं बोलतेस ग. अरे एवढी वर्ष तुझ्या भावाला सहन केलंय ना, पण खरंच जर ती मुलगी मला कधी भेटली ना, तर माहीत नाही ग. मग आधी तिला समजून घे आणि तिचा बेस्ट फ्रेंड हो. बस एवढंच करायचं आहे. हो, आजकाल लोकांना प्रेमापेक्षा समजून घेणारी माणसं क्वचितच भेटतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, काय? तिला इम्प्रेस करायच्या नादात तू स्वतःला हरवू नकोस. तिला तू खरंच आवडशील ना, ती तुला आहे तसंच स्वीकारेल. आई हा, तू खरं सांग, सिक्रेटली रायटिंग करतेस ना? एवढे छान शब्द कशी बोलतेस ग. नाही रे, ही एक आई आहे आणि आई सगळं करू शकते. ओ माईक ड्रॉप. चाय तर संपली आहे, कपत द्यायला विसरला. आई हा, आई कप राहिलेला. चल आता ऑफिसला जा. नाही. मुलगी भेटायची तेव्हा भेटेल. अरे आणि हो, काय? ती मुलगी भेटली ना तर आधी तिचं नाव विचार आणि बाकीचा सिनेमा नंतर बनव तिच्यासोबत. बघू ते. काही लोक आपल्या आयुष्यात येण्याआधी त्यांच्याबद्दल आईला आधी कळतं, क्योंकि वो माँ है और माँ तो माँ होती है, वो सब जानती है.